हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योष्ना तुमचं आजच्या या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर सगळ्यांना चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर आज चतुर्थी आहे, पण व्लॉग माझा जरा उशिरा झाला आहे, कारण गेले 2 दिवस मी व्लॉग टाकलेला नव्हता. कारण असं की शुक्रवारच्या दिवशी तर काही केलंच नव्हतं मी. त्या दिवशी फक्त टाईमपासच केला, त्यामुळे दाखवण्यासारखं काही नव्हतं. आणि शनिवारचा दिवस जो होता तो म्हणजे आजचा, तर व्लॉग ना एडिट केलेला नव्हता, त्यामुळे मला टाकता आला नाही तो. कालच्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी तो मला टाकता आला नाही. नाहीतर शनिवारचा व्लॉग जो होता तो तयार होता, केलेला होता, पण एडिटिंग आणि व्हॉइस ओव्हर द्यायचा राहिला होता. त्यामुळे म्हणून व्लॉग मला एडिट करून टाकता आला नाही. सो म्हणून माझा चतुर्थीचा जो व्लॉग आहे तो जरा लेटच येतोय. आणि इथे आज आहे शनिवार आणि आवरून झालं होतं सकाळी, फ्रेश वगैरे झाले, अंघोळ वगैरे झाली. रोनितला तर सुट्टीच होती, सेकंड सॅटर्डे होता म्हणून. तर तो टी व्ही बघत बसला होता, त्याचंही आवरून झालं होतं. आम्ही तिघं रेडी होतो, फक्त पूजा वगैरे करून घ्यायची होती आणि मला जायचं होतं आज बाहेर. ते पुढे सांगेलच मी की कशासाठी कुठे जाणार आहे. तर इथे पूजा वगैरे करून घेत होती आणि अहोंनी त्यांचा नाश्ता वगैरे करून घेतला, कारण मी पूजा करण्याआधी ना पोहे केले होते नाश्त्याला आणि दोघांना नाश्ता देऊन दिला. माझा उपवास होता, पण अहोंचा उपवास नाही आणि रोनितचा तर नसतोच, म्हणून मग त्यांच्यासाठी म्हणून मी आधी त्यांना नाश्ता वगैरे दिला. इथं पूजा वगैरे करून घेत होती आणि पूजा झाली होती, आरती वगैरे करून झाली होती. छान धूप वगैरे लावलं होतं आणि छान वाटतं, प्रसन्न वाटतं पूजा केल्यानंतर. आणि त्यानंतर ना आज माझ्या जास्वंदाच्या झाडाला ना 2 जास्वंदाची फुलं आली होती छान. आणि हे झाड जे आहे ना मला खूप आवडतं, कारण याच्यावर रोजच्या रोज एक तरी जास्वंदाचं फुल असतंच. आणि आज चतुर्थी निमित्ताने तर 2 जास्वंदाची होती. तर आधी मी एक तोडलं, असं ठरवलं की एक वाहते, पण नंतर ठरवलं की नको, आज दोघीही तोडूयात. मोठ्या जास्वंदाचं माहीत नाही काय झालंय, आधी त्याच्यावर असं व्हाईट व्हाईट झालेलं काहीतरी, तर स्प्रे वगैरे मारला आणि त्यानंतर मी कटिंग केली, तर ते आता काही वाढतच नाहीये. असो, तर या जास्वंदाला मात्र रोजच्या रोज येत आहे. तर छान देवांना दोन्ही फुलं जी आहेत ती व्हायली. देवांना फुलं शक्यतोवर नसतातच माझ्या इथे, कारण बाहेर गेलं आणि आणलं तरच पॉसिबल होतं. विकत घेऊन आलं आणि असं होत नाही रोजच्या रोज बाहेर जाईलच असं. असो, तर जास्वंदाची फुलं वाहिली आणि त्यानंतर इथं दोन्ही जण रेडी होते आणि मी इथे ब्रश करत होते, कारण कारण जाणार होते मी डेंटिस्टकडे. आणि डेंटिस्टकडे जाण्याआधी, जरी मी सकाळी ब्रश केलेला असतो तरी मला डेंटिस्टकडे जाण्याआधी एकदा ब्रश करून घ्यावा लागतो. तर सकाळी ब्रश झाला होता, पण म्हणून मग परत डेंटिस्टकडे जाण्याआधी एकदा ब्रश करून घेतला आणि इथे तयारी केली आणि मी चालली होती आता डेंटिस्टकडं, कारण 1 मंथ कंप्लीट झाला होता. कारण माझा 1 तारखेचा असतो डेंटिस्टची, म्हणजे 1 मंथ नंतर बोलवतात तर 1 तारीख असते, पण यावेळेला जरा लेट झालं, 8 तारीख आली जवळजवळ. कारण असं की दिवाळी होती आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये शनिवार रविवार तिकडं गेला आणि सोमवार ते शुक्रवार अहोंचं ऑफिस होतं आणि त्यांना बरंही नव्हतं, त्यामुळे मग ते लांबलं. मग म्हटलं शनिवारीच जाऊया अधोमध जाण्यापेक्षा. तर आज अपॉइंटमेंट वगैरे घ्यायची गरज पडत नाही, कारण जेव्हा असं काही ते सांगतात की तुम्हाला अर्धा 1 तास लागणार आहे, त्यावेळेला अपॉइंटमेंट घ्यावी लागते डेंटिस्टची. पण फक्त जर तार वगैरे चेंज करायचा राहिला ना, ते दर महिन्याला तार चेंज करत असतात. तर तेवढं राहिलं तर मग न अपॉइंटमेंट घेता गेलं तर एक 10 मिनिटाचं काम असतं. तर इथं आधीची जी तार होती ना ती चेंज करून घेतली होती डॉक्टरांनी. आणि त्यानंतर ना जे फिलिंग केलंय ना वरच्या साईडला दातांमध्ये ब्ल्यू कलरचं, तर ते पण जरा असं चरचरीत झालं होतं, तर ते पण त्यांनी असं क्लीन करून दिलं. त्यामुळे मग मला इथं पाण्याने स्वच्छ तोंड धुवून घ्यावं लागलं. त्यांनी क्लीन ते फिरवलं होतं, तर त्याचं थोडंसं उडतं ते ब्ल्यू ब्ल्यू कलरचं, तर त्याच्यामुळे गुळण्या वगैरे केल्या. डेंटिचं काम झालं होतं आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला अजून बरेच दिवस लागतील. खालचे दात पूर्ण सेट झाले, म्हणजे व्यवस्थित झाले की मग वरच्या दातांवर ते परत एकदा हे करतील, म्हणजे सेट करायला बराच वेळ लागतो दातांना. तर ते म्हटले गॅप जो आहे तो परत दिसू शकतो, परत म्हणजे ट्रीटमेंटच्या दरम्यान दात गॅप जो आहे परत येऊ शकतो आणि परत जाऊही शकतो, तर घाबरायचं काम नाही आहे, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. म्हटलं ओके.
नक्की. पण जेव्हा फायनल एकदा होईल तोपर्यंत तुमचं सगळं व्यवस्थित होऊन जाईल. आणि तिथेच ना थोड्याच अंतरावर ना फ्रूट चं दुकान होतं, तिथं ज्यूस सेंटर होतं. तर आज माझा उपवास होता आणि मी साबुदाणा वगैरे ना काहीही खात नाही उपवासाच्या दिवशी, म्हणजे करत नाही आणि पहिली गोष्ट माझ्याकडनं ते चावलेही जात नाही. त्यामुळे मग मी साबुदाणा जो आहे तो अव्हॉइडच करते खाणं. तर त्यामुळे मग तिथल्या तिथे ज्यूस सेंटर होता ना, तर छान असा मिक्स फ्रूट ज्यूस पिला मी. आम्ही दोघांनी घेतला होता आणि भरपूर हेवी होता, त्यामुळे असं जाणवलंच नाही की काही खाल्लंच नाहीये किंवा असं नाश्ता केला नाहीये, जेवण केलं नाहीये. तर ज्यूस वगैरे पिल्यानंतर ना मग आम्ही चाललो होतो तुळशी बागेत अगेन, कारण आता पुढे ना परत गावाला जायचंय आम्हाला. तुम्हाला आता पुढचे ब्लॉग म्हणजे शेअर करेलच मी. आता लग्न समारंभ सुरू झालेत, एक तुळशी विवाह झालाय आणि त्यानंतर लग्न सुरू झालेत, तर मग ते आमच्या इथे पण आलंय. तर आम्हाला पण इन्व्हिटेशन आहे, आम्हालाही जायचंय. तर आम्ही टू व्हीलरनंच जात होतो, कारण फोर व्हीलर ना तिकडं गावात नेणं ना पॉसिबल होत नाही, म्हणून मग इथं आम्ही टू व्हीलरने जात होतो. तर डोळ्यात ना फार धूळ वगैरे उडते. रोनीचा जो आधीचा गॉगल होता ना, तो तुटला होता त्याच्याकडून. तर आणि तो पुढेच बसतो ना, त्यामुळे त्याला गरज होती. तर मग तिथं आम्ही थांबलो आणि त्याच्यासाठी गॉगल घेत होतो. तर त्याच्यासाठी घेता घेता म्हटलं मी पण बघू. तर मी माझ्यासाठी घेतला खरा, पण तो मी घातला नाही, ओढणीच वापरला. अहो स्वतःही म्हणजे घेत नाही स्वतःसाठी, पण मीच घेतला होता, तर मग त्यांनीच घेतला. आणि त्यानंतर ना स्वारगेटच्या ठिकाणी आल्यानंतर एवढी ट्रॅफिक होती, खूप ट्रॅफिक. पुण्यामध्ये ना जिथंही जा तिथं ट्रॅफिकच असते. तर स्वारगेट जवळ ट्रॅफिक होती, तर आम्ही फिरून दुसरीकडनं आलो आणि त्यानंतर आम्ही एंट्री केली तुळशी बागेत. पार्किंगला गाडी लावली आणि त्यानंतर ना एंट्री केल्या केल्या इथे ना साकळ्या होत्या, पायातल्या चैन असतात त्या होत्या. तर त्या बघत होती मी. मला खरं ना घ्यायच्या आहे. मी चांदीच्या वापरण्यापेक्षा ना साध्या वापरणं जास्त प्रिफर करते, कारण चांदीच्या ना वापरते मी, पण त्या ना माझ्याकडनं माहीत नाही तुटतात, मध्येच खंडून जाते ती. त्यामुळे मी चांदीच्या ना असं काहीतरी कार्यक्रम असला, फंक्शन असलं तेवढंच घालत असते, नाहीतर इतर वेळेला ना साध्याच वापरते. तर बघितल्या मी, घेतल्या नाही तिथं, कारण मला एवढ्या काही आवडल्या नाही. आणि इथं ना बँगल्स बघत होते, कारण बांगड्या वगैरे साडी घातली की बांगड्या ह्या लागतातच लागतात. आणि आधी एकदा घेतल्या होत्या, पण म्हटलं आपल्याकडं थोडीशी व्हरायटी हवी, कारण लग्न, साखरपुडा परत आता सुरूच आहेत, म्हणजे जाणं येणं हे आहे ते गावाकडं आता राहीलच. तर इथं बांगड्या घेत होती मी. आणि खूप छान छान बँगल्स होत्या. असं होत होतं की हे घेऊ की ते घेऊ, आणि घेतल्या मी. तुम्हाला दाखवेलच मी पुढे की मी काय काय शॉपिंग केली आहे. आणि त्यानंतर ना जर माझी शॉपिंग होते आणि रोनित काही घेणार नाही असं तर काय होणार नाही. तर त्यानेही त्याच्यासाठी किचन घेतलं, कारण इथं मुलांसाठी ना असं फारसं काही नव्हतं. तर किचन दिसलं म्हणून पाहिजे, म्हणून त्याने ते घेतलं. आणि त्यानंतर ना इथे भाऊ आणि वहिनी पण आले होते तुळशी बागेत, कारण मी येणार होते हे त्यांना सांगितलं होतं फोन करून. मी वहिनीला सांगितलं होतं की मी तुळशी बागेत येणार आहे असं. तर मग त्या पण रेडी झाल्या यायला. ते दोघं पण आले होते, आम्ही इकडनं आलो, ते तिकडनं आले. आणि त्यानंतर माझ्या बँगल्स वगैरे खरेदी केल्यानंतर मग ते आले होते. तर मग इथं परत आम्ही टिकल्या वगैरे लागत असतात, तर म्हटलं चला टिकल्या वगैरे घेऊ. त्यानंतर मेहंदीचा कोण पण घ्यायचा, आता पुढे जायचंच आहे गावाला, तर मेहंदी वगैरे काढावी. आणि बरेच दिवस झाले ना मेहंदी काढलीच नाहीये, म्हणजे इच्छा होते दिवाळीला काढायचं होतं. परत त्याआधी पण एकदा विचार केला काढू, पण नाही झालं पॉसिबल, काढलं नाही. असो, तर असंच छोटा मोठा सामान घेतला. आणि त्यानंतर ना इथे तुळशी बागेतला गणपती आहे, तर त्यालाच नमस्कार केला, दर्शन घेतलं त्या गणपती बाप्पाचं. खरं इथून दगडूशेठचा गणपती फारच जवळ आहे, तिथल्या तिथे आहे, पण आम्ही गेलो नाही, कारण आज चतुर्थी आहे आणि चतुर्थीची भरपूर गर्दी तिथं असेल. असंही आतमध्ये जाऊन दर्शन घेणं पॉसिबल नाही, कारण 1-2 तास तिथं सहज गेला असता आणि एवढं रोनीत आम्हाला तर अजिबात उभं राहू देणार नाही. तर त्यामुळे आम्ही तुळशी बागेतल्याच गणपतीचं दर्शन घेतलं. आणि बऱ्याच वेळ ना इथं शॉपिंग झाल्यानंतर ना आता मला बळजबरी बाहेर काढत होते, हात धरून ते मला बाहेर काढत होते. आणि मी इथं त्यांना सांगत होते की मी ब्लॉग बनवते. ते म्हटले नाही चला आता बाद झालं, कारण तुळशी बागेत ना मुलींना, बायकांना खूप मजा येते फिरायला, शॉपिंग करायला. पण ते माणसं जे असतात ना, त्यांना, माणसं मुलं, त्यांना फार कंटाळा येतो इथं फिरायला, त्यांना फार बोर होतं. आणि सेम असंच म्हणून मी वहिनीलाच बोलवलं होतं फोन करून की आम्ही दोघं फिरू.
पण या दोघांनी काय आम्हाला तिथं फारसं काही फिरू दिलं नाही. शॉपिंग म्हणजे बऱ्यापैकी फिरलो, पण नंतर त्यांना कंटाळा आला होता आणि त्यानंतर त्यांनी नाश्ता वगैरेच केला होता, ज्यूस वगैरे पिला होता. तर मग रोहितचं असं आहे, बाहेर आलंय आणि काही मागणार नाही खायला असं होणार नाही. तर मी इथं जवळ तिथल्या तिथे तुळशीबागेच्या बाहेरच काका हलवाईचं दुकान आहे, स्वीट मार्ट आहे, तर तिथं आलो होतो. मग त्यांनी थोडंसं काहीतरी खाल्ला, ढोकळा वगैरे घेतला त्यांनी, त्यांचं खाल्लं. आणि आज भरपूर गर्दी होती, चतुर्थी, त्यात शनिवार सुट्टीचा दिवस आणि जुनं दुकान असल्यामुळे फार तिथे गर्दी होती. तर त्यांनी थोडंफार खाल्लं, आमचा उपवास होता म्हणून आम्ही काही खाल्लं नाही आणि बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर असं होतं की झाली आता शॉपिंग, चला घरी. पण आम्ही बायका ऐकणाऱ्यातला नाही आहेत आणि आम्ही परत तिथेच थांबलो आणि परत काही ना काही बघत बघत पुढे आलो. तर साड्या पण होत्या तिथे, भरपूर साड्या होत्या, त्याबद्दलही मी तुमच्याबरोबर शेअर करेलच साड्यांबद्दल. तर तिथं साड्या पण छान छान साड्या होत्या. आणि त्यानंतर ना थोडंसं पुढे आल्यानंतर ना मेट्रोच्या समोरच मंडई जी आहे ना, तिथेच खाली तळघरात ना इथे ना रुखवताचं सगळं सामान होतं. म्हणजे रुखवताच्या भरपूर गोष्टी अवेलेबल होता. एकदा इथे एंट्री केली ना, तर ज्याला म्हणजे आमच्यात तरी रुखवत वगैरे ठेवत नाही. आमच्यात मूळ रुखवत असं लग्नाच्या दिवशी साईडला असं मांडून वगैरे नाही ठेवत, पण इतर याच्यात ठेवत असतात. तर त्यांच्यासाठी म्हणून इथं भरपूर सामान होता. म्हणजे एंट्री केलं ना, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं एकाच ठिकाणी मिळून जातील. आपल्या दगडात कोरलेल्या तुळशी, वृंदावन, पाटा, वरवंटा ते सगळं होतं छोटं छोटं स्मॉल साईजमध्ये. परत इथे लग्नाचे जे विधी वगैरे असतात ना, त्याचं सजावट केलेली होती छान. तर भरपूर छान छान गोष्टी होत्या. देवघर होते छोटे छोटे, झोपाळे होते, स्वामी समर्थांचे स्वामी समर्थ जे झाडाखाली बसलेले असतात ते पण होतं डेकोरेट केलेलं. तर त्यानंतर विवाहाच्या ज्या विधी वगैरे असतात त्या एका बॉक्समध्ये पण होत्या, मोठ्या पण होत्या. आणि ही मांडणी होती छोटीशी भातुकलीची, पितळाची पण होती, स्टीलची पण होती. छान छान, म्हणजे असं बघावं असं वाटत होतं. घ्यायचं काही नव्हतं, पण ते बघूनच खूप छान वाटत होतं. तर इथं भातुकलीचे सगळे खेळ पण होते. आणि बरंच फिरून झाल्यानंतर ना मग रोहित चिडला, कंटाळा आला आणि मग असं झालं की बाद झाला, आता घरी जाऊया. तर मग केली शॉपिंग आणि तसंच निघालो. वहिनी आणि ते त्यांच्या म्हणजे ते मेट्रोने आले होते, तर मेट्रोनेच जाणार होते. तर आम्ही टू व्हीलरने आलो होतो, तर मग त्या दिशेने ते मेट्रोने गेले आणि आम्ही घरी आलो. आत्ताच घरी आलोय आणि खूप थकलोय. वाजले 5 वाजले. सकाळी 11 वाजेचं घरातून निघालो होतो आणि घरी यायला 5 वाजलेले. तर झाली आहे. आणि आज गर्दी पण भरपूर होती, कारण चतुर्थी होती, त्यामुळे तुळशीबागेत गर्दी पण तेवढी होती. आणि झाले शॉपिंग. फार काय नाही, असंच घेतलंय. हे सुरुवातीला काहीतरी घ्यायचं म्हणून घेतलं. काय त्याच्यात नाही आहे ते बनाना. तर त्या एका याच्यात गेलो आम्ही दुकानात, तिथं व्हिडिओ वगैरे काही केला नाही. तिथून आम्हाला बनाना घ्यायचा होता. शाळेमध्ये बनाना देते ना, तर ते बनाना घ्यायचा होता. आणि हे काय सोप, काय ते सोप आहे, हां, हे घ्यायचं होतं. पेपर सोप, पेपर सोप. तो आता ते डायरेक्ट कसे बी टाकेल. नाही मम्मीला एक करतो. काय करतोय? तुला पाणी काढावं लागेल आधी. एकच घे, हां बस लावून घे. आणि खराब नाही करायचं हां ते. अरे लाव की व्यवस्थित. पाणी काढ, अर्धी बकेट पाणी काढ. बकेट कशाला? हात धुवायला नाही ना. हात धुवायला येते. मग काय आंघोळ करताय का काय बकेटमध्ये टाकून? काही आहे तर सुरुवातीला घ्यायचं म्हणून हे एक घेतलंय, बनाना घेतला. आणि हे घेतलंय म्हणून मग बनाना पण घ्यायला लावला. तर बनाना पण आणलाय. काय? अरे मी तसंच घेतलं ते, आणि पाणी थोडंसं घेतलं ते संपूनच गेलं सगळं. कसं काय संपून गेलं? काय हे काय फेस नाही झाला का? नाही, संपूनच गेलं. असं कसं? दाखव. लाव आता. ओला हात आहे ना, नुसतंच हाताला हे कर, हां रब कर. ओ आता झालं. हां तू जास्त पाणी घेतलं असेल ना, मग ते वाहून गेलं असेल. असं कसं? तर हे घेतलंय, तर बनाना पण घ्यायला लावला. तर बनाना पण आणलाय. भाजी पण आणली थोडीफार, तिथं ठेवली. भाजी आणली, तर बनाना पण घ्यायला लावला फक्त एवढ्यासाठी. हां चहा पण ठेवणार आहे.
आणि मी काय काय आणलं आहे ते पण दाखवते. तर जास्त करून गळ्यातलं कानातलं असंच घेतलं आहे. वहिनी पण आली होती, भाऊ पण आला होता, तर मग त्यांनी पण घेतलं आहे. हे एक गळ्यातलं घेतलं आहे, हे एक घेतलं आहे. नको कशाला. परत बँगल्स घेतल्या आहे, मागच्या वेळेस पण घेतल्या त्या, पण या म्हटलं 2 आजूबाजूला घालायला म्हणून घेतलं आहे. तर या बांगड्या पण आणल्या आहे. मला असं वाटतंय की माझ्या मागच्या आणलेल्या आणि या जवळजवळ सेमच आहेत की काय, लक्षातच येत नाही. आधीच्या बांगड्या बघाव्या लागतील. तर या आवडल्या मला तिथं, म्हणून मग ह्या घेतल्या. आणि ह्या पण छान होत्या नाजूक अशा, तर ह्या घेतल्या आहे. ह्या अशा साध्या पण आपण असं घालू शकतो आणि हिरव्या बांगड्यांच्या आजूबाजूला पण घातलं चालेल, पण मला वाटतं असंच छान वाटेल. बारीक आणि नाजूक अशी डिझाईन आहे त्यामुळे. परत हे एक घेतलं आहे, हे माझं नाही आहे, हे वहिनीनं घेतलं आहे वहिनीसाठी. आणि वहिनीला आवडलं म्हणून मी पण एक घेतलं आहे, म्हणजे आम्ही दोघांनी घेतलं आहे. वहिनीचं एक, माझं एक, दोघांचं एक आहे. परत साखळ्या पण घेतल्या आहे. मी रोज वापरायला ना साखळ्या घालत असते, मला आवडतात घालायला. तर साखळ्या पण घेतल्या आहे, मी रोज वापरत असते, तर घेतल्या. आणि सेम वहिनीने पण घेतला, मी घेतला तर मग त्यांनी पण घेतल्या. तर ह्या त्यांच्या आहेत आणि ह्या माझ्या आहेत. पण घेतल्या आणि मी रोज ना रेग्युलर वापरत असते. आणि मी चांदीच्या पण घालते अधूनमधून, पण सहसा ना साध्याच वापरते, कारण त्या बऱ्याच दिवसांनी टिकतात. मी आधी पण घेतल्या आहेत, आता त्या जरा जवळजवळ काळ्या झाल्यात थोड्याशा. आता धुतल्या ना याला साबणानं, याच्यानंतर एकदम छान क्लीन होतात ते. या साकड्यासुद्धा माझ्या साध्याच आहेत आणि जवळजवळ आता या साकड्यानं 3-4 वर्ष झाली, पण अजून पण छानच आहेत. म्हणून मग ह्या टिकल्या, म्हणून मग मी या घेतल्या. बघूया, छान वाटतात असं अदलून बदलून घालण्यापेक्षा. चांदीपेक्षा मला वाटतं ह्या जास्त टिकतात, चांदीच्या पटकन खराब होतात. परत हे पण घेतलं आहे मी, ते रुखवताचं जिथं सामान मिळत होतं ना तिथं हे पण होतं. तर धूप लावायला, धूपदाणी. हे मम्मीकडं पण आहे आणि माझी पण इच्छा होती घ्यायची, तर मिळालं छान, तर घेऊन टाकलं. 60 रुपयाला मिळालं आहे मला हे. असं कितीला मिळतं माहीत नाही. हे बघ कसं खराब आहे थोडं. अरे होल आहेत बेटा ते. अरे पण इकडचं बघ. हां, ते व्यवस्थित क्लीन नाही झाले. बरं ठीक आहे. तर हे धूपदाणी पण घेतली आहे. नेक्स्ट आयटम. आणि हे आता लागणाऱ्या वस्तू टिकल्या घेतल्या आहेत. परत एक मेहंदीचा कोण घेतला आहे. आता पुढे आहेतच कार्यक्रम, ते होईलच तुमच्याबरोबर शेअर. लागणाऱ्या पिना आणि नकली केस, हे जास्त इम्पॉर्टंट आहे. केस लावावी लागतात, ते माझं नाही आहे, मामीचं आहे, मामीनं घेतलं आहे. तर हे पाहिजे, मग हे पण घेतलं आहे. ठीक आहे, चल. नेक्स्ट आयटम नाही, संपलं, एवढंच होतं. हां, ते नाही आहे, चेंज केलं आहे. आणि आता गव्हाचं पीठ संपलं आहे, गव्हाचं पीठच नाही आहे. मागच्या वेळेला मी विकत आणलं होतं, ऑनलाईन मागवलं होतं, तर तेच चालू होतं. तर आत्ता पीठ पण नाही आहे, दळण दळायचं आहे. तर म्हटलं चला, तर झोपलेत आता, कारण त्यांची मान वगैरे आता दुखते, तर मग झोपलेत. आज जरा जास्तच झालं फिरून, तर मीच जाते आता, दळण टाकून येते. आणि फॉल पण आणायचा आहे, त्यांना फॉल पण आणावा लागेल साडीचा. अस्तर फॉल आणायला गेलेले होते आणि तिथे एवढा वेळ लागला मला, कारण लाईट गेलेली होती आणि छोटंसं दुकान असल्यामुळे गर्दी पण भरपूर झाली. तर ते दळण टाकलं दळायला आणि त्यानंतर अस्तर फॉलच्या दुकानात खूप गर्दी होती. तर आणलं आहे सगळं सामान.
आणि इकडं आता स्वयंपाक पण केला आहे. तर आज चतुर्थी आहे आणि त्यानिमित्ताने भजी करणार आहे, खिचडी आणि कढी. तर असा बेत आहे आजचा, कढी, खिचडी आणि भजा. गोड पण काहीतरी करेल नैवेद्य म्हणून. गोड काही सुचत नाही आहे कारण इच्छा नाही आहे गोड खायची, पण देवाला नैवेद्य म्हणून काहीतरी करावं लागेल थोडंसं. नाहीतर असं करेल गुळाचा खडा ठेवून देईल, कारण आज खूप थकली आहे फिरून फिरून, थकायला झालं आहे आता. बघू काय गोडाचं काय करायचं ना सुचत नाही आहे. खाणार तर ते पण नाही आहे, मला पण इच्छा नाही आहे, पण देवाला नैवेद्य पाहिजे. उपवास आहे म्हणून, चतुर्थी आहे म्हणून. बघू काय करायचं, बघते. नाही म्हणत इथं शेवटी नैवेद्य हवाच म्हणून इथं गुळाचा शिरा केला. आणि हाच एक असा पदार्थ आहे गोडाचा की आम्हाला फार जास्त आवडतो गुळाचा शिरा. माझ्याकडं नेहमी नैवेद्याला हे असंच असतं. तर आज पण मी गुळाचा शिराच केला होता, थोडासाच केला होता नैवेद्य म्हणून, फार जास्त काही नको. तर गुळाचा शिरा केला होता आणि त्यानंतर इथं भजा करून घेत होती, भजी तळून घेत होती. कारण आज उपवास आहे. आणि अहोंनी आज स्पेशल मला सांगितलं होतं की भजी करा. म्हणजे आमचा मेनू ना तिथे रस्त्यावरनं येतानाच ठरला होता की आता घरी गेल्यावर काय स्वयंपाक करायचा, वरण भात करायचा असं आधी ठरवलं होतं. वरण भात भाजी पोळी करूया, पण आदल्या दिवशी वरण भात खाल्ला होता आणि आम्ही सारखा वरण भात खात नाही, आम्हाला रोजच्या रोज लागत नाही, माहितीच असेल नेहमीचे ब्लॉग बघणारे जे आहेत त्यांना. तर भजी तळून घेत होती, कढी केली होती, खिचडी केली होती. खिचडी कढी केली होती म्हणून भजी केली होती, कारण कढीमध्ये भजी टाकून जरी खाल्ली खूप छान लागते कढी भजी. तर मग खिचडीबरोबर कढी आणि त्याबरोबर भजी आणि गोड नैवेद्य म्हणून मग गुळाचा शिरा. तर असा आजचा मेनू होता. स्वयंपाक रेडी होता, तर म्हटलं चला देवाला नैवेद्य आधी देऊन देऊ. तर मी देवाला नैवेद्य देते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल ना त्यांनी नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंटही करा. बाय.